नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. मनोज जरांगेंच्या टीकेवर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. माझ्यावर टिंगल-टवाळीने न्याय मिळत असेल तर तसं करावं. महसूल विभागानं 22 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याची ही माहिती. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना मोठा धक्का. बेकायदेशीररित्या फायर NOC दिलेल्या अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई करण्याचे गणेश नाईकांचे निर्देश. FDAच्या धडक कारवाईचे सत्र सुरूच. मुंबईतील चेंबूर परिसरात फ्रुटीच्या गोदामात धाड. मुदतबाह्य शीतपेय जप्त. पुण्यातील आळेफाटा येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या. खासगी अकॅडमीतील शिक्षकाच्या मानसिक त्रासामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा कुटुंबियांचा आरोप. पुण्यातील कात्रज चौकात PMT बसचे ब्रेक फेल. 4 ते 5 वाहनांना बसची धडक. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी. नॉनव्हेज खात असाल तर घर नाही, या व्हायरल व्हिडिओ नंतर मनसे आक्रमक. दलाल भावेश कावरेच्या घराबाहेर लावला कोंबड्यांच्या पायांचा हार. भावेश कावरेचा माफीनामा. या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात सविस्तर बातम्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. महापालिका यंत्रणेच्या गैरवापरावरून गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना थेट इशारा दिलाय. पैशांच्या हव्यासापोटी सुरू असलेली प्रक्रिया आम्ही खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा गणेश नाईक यांनी घेतलाय. हम सब कुछ करेंगे पर नहीं करने देंगे. हम गणेश नाईक आहे, असा थेट इशाराच त्यांनी दिलाय. स्वतःच्या हव्यासापोटी महापालिका आणि प्रशासकीय यंत्रणेचा वापर करणाऱ्यांना सोडणार नाही, असंही नाईकांनी म्हटलंय. या शहराच्या विकासाबाबत हव्यास करून म्हणजे पैशाचाच हव्यास जी प्रक्रिया चालली त्यांना असं वाटत असेल की हम सब कुछ करेंगे नहीं करने देंगे हम. हा गणेश नाईक आहे. पुढच्या येणाऱ्या महासभेमध्ये एकांच्याच माध्यमातून आणि ह्या जाधव फायर ऑफिसच्या माध्यमातून काही कॉलनीच्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांचे खोटे ऍफिडेव्हिट घेतली गेली किंवा आमची ना हरकत आहे, परंतु त्यांनी ज्याला समजल्यानंतर त्या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त महापौरांना पत्र दिलेले की ह्या जे ऍफिडेव्हिट आमचे नाही ते बोगस आहेत. सबब भरत नका ते येत्या महासभेमध्ये त्या सेक्टर 9 मधल्या ज्या सोसायट्यांचे बोगस ऍफिडेव्हिट केलेले त्याच्याविषयी प्रश्न मांडल्यानंतर त्याची इन्क्वायरीच करा, अशा प्रकारची भूमिका घेण्यासाठी माननीय महापौरांनी सांगितले. पोलीस केस दाखल करा. ते कोण अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, राजकारणी आहेत, त्यांचे चेहरे समाजासमोर येऊ द्यात. आणि तोपर्यंत हे जे 3-4 टावर चालत त्याचं बांधकाम थांबवा. काय बोलू मी? बांधकाम थांबवा. चोर के चोर और ऊपर से शिरजोर. परंतु स्वतःच्या हव्यासापायी महापालिकेची यंत्रणा, प्रशासक यंत्रणा राबवणाऱ्या लोकांना आम्ही नाही सोडणार. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल हे आपल्या कुटुंबासह मातासाहेब गुरुद्वाराचे दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या घटनेत बादल यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान सुखबीर सिंह बादल यांचे कुटुंब नांदेड शहरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहे. हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. हॉटेल परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यशपाल भोसले यांनी. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज नांदेडमध्ये हल्ला करण्यात आलेला आहे. गुरुद्वारा येथे दर्शनासाठी ते आले होते. नांदेड शहरापासून 15 किलोमीटर असणाऱ्या मातासाहेब गुरुद्वारा येथे त्यांनी दर्शन घेऊन परतल्यानंतर गुरुद्वारा परिसरामध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यांना नांदेड येथील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. त्यांची सध्या परिस्थिती ही स्थिर असल्याचं शासनाकडून माहिती प्राप्त झालेली आहे. मात्र त्यांच्यासोबत गुरुद्वाराचं दर्शन करण्यासाठी त्यांचं कुटुंबातील लोक सुद्धा होते. मुलगी होती, जावई होते, त्याचबरोबर त्यांची पत्नी देखील त्यांच्यासोबत होती. नांदेड येथील एका हॉटेलमध्ये त्यांचं कुटुंब या ठिकाणी वास्तव्यात आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणी या हॉटेलला त्यांचं कुटुंब आता सध्या राहण्यासाठी आहे.
या ठिकाणी ज्या हॉटेलमध्ये त्यांचं कुटुंब वास्तव्यास आहे, ज्या ठिकाणी मुक्कामी आहेत, त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या हॉटेलमधील ज्या रूममध्ये त्यांचं कुटुंब आहे त्या ठिकाणी सुद्धा महिला पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या हॉटेलमध्ये येणारे ये जा करणारे जे लोक आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी कसून चौकशी करण्यात येत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर बादल यांची प्रकृती सध्या स्थिर अशी सांगण्यात आलेली आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते उद्या नांदेड येथून दिल्ली किंवा पंजाब येथे रवाना होतील अशी सूत्रांची माहिती मिळाली आहे. एलएस मराठी न्यूज, यशपाल भोसले, नांदेड. राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 वर्षात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये सरकारी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची संख्या अनुदानित आश्रमशाळांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे. विशेष म्हणजे एकूण मृत्यूंपैकी 46% विद्यार्थ्यांचा मृत्यू गंभीर आजारांमुळे झाला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार 2 वर्षात सरकारी आश्रमशाळांमधील 364 तर अनुदानित आश्रमशाळांमधील 200 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये गंभीर आजार, अपघात, गळफास आणि सर्पदंश यांचा समावेश आहे. आता बातमी आहे गडचिरोलीतून. गडचिरोलीत पावसामुळे धान भिजत असल्यानं सडू लागलाय. सडलेल्या धान्याच्या दुर्गंधीचा त्रास आता परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतोय. गोदामांची अपुरी व्यवस्था, उपलब्ध जागेचा अभाव आणि खरेदी केलेल्या धान्याची वेळेवर उचल न झाल्यानं शेतकऱ्यांच्या घामाचं हे पीक अक्षरशः पावसाच्या पाण्यात भिजताना दिसतंय. एकीकडे शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करतंय, तर दुसरीकडे खरेदी केलेला हात शेतमाल सुरक्षित ठेवता येत नसेल तर या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश गुंडट्टीवार यांनी. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते. येथील शेतकऱ्यांचा धानाला भाव मिळावा या उदात्त हेतूने आदिवासी विकास महामंडळातर्फे धान खरेदी केली जाते. मात्र ते साठवण्यासाठी गोडाऊन नसल्याने धान उघड्यावर साठवून ठेवले जाते. याचा आता खूप मोठा नुकसान शासनाला भोगावं लागणार आहे. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, हे आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेले धान आहे. अक्षरशः उघड्यावर पावसाच्या पाण्याने सडत आहे. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी हीच परिस्थिती आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताची शेती होते. धान खरेदी झाल्यावर त्याला साठवून ठेवण्यासाठी गोडाऊनची आवश्यक आहे. मात्र त्या या भागात गोडाऊन नसल्याने उघड्यावरच धान साठवून ठेवले जाते आणि अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात धानाची नासाडी होत आहे. कोट्यवधी रुपयांचा शासनाला फटका बसत आहे आणि नागरिकांना देखील याचा मोठा त्रास होत आहे. मी सध्या अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील गावात आहे. आपण माझ्या पाठीमागे जे धान साठवून ठेवले आहे आणि अक्षरशः पावसाळ्यात सडल्यामुळे नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे आणि याचा खूप मोठा आरोग्यावर परिणाम होत आहे. आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं याचा फटका कसा बसत आहे. काय सांगशील मित्रा, काय तुमची समस्या आहे? गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी धानाची साठवणूक झाली आहे. त्याच्यामुळे रोगराई पसरत आहे. यामुळे साप, विंचू, डासाचे प्रमाण यासारख्या अनेक हे वाढत असून गेल्या काही दिवसामध्ये मोकाट असल्यामुळे काही जनावरे पण मरण पावले, गाय वगैरे. तर यामुळे जनावरे का मरण पावले, काय कारण काय? भात हे धान खाऊन, धान जास्त अति खाल्ल्याने त्याच्या पोटात बिमारी होते आणि ते मरण पावतात. असेच या ठिकाणी आम्ही लोकवस्ती आहे, आमचे छोटे मोठे व्यापारीचे दुकान सुद्धा आहे. परंतु त्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना सुद्धा अति दुर्गंध होतो. आम्हाला तर रोज त्या दुर्गंधीतून सामना करावा लागत आहे. ह्याची जर शासनाने तात्काळ दखल न घेतल्यास आरोग्यावर आमचा विपरीत परिणाम होणार आहे. उत्तराखंड मधून मोठी बातमी समोर आली आहे. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील मायापूर परिसरातील निर्माणाधीन बोगद्यात अचानक पाणी आणि चिखल शिरल्याने खळबळ उडाली आहे. बोगद्यात आत अनेक 19 मजूर अडकल्याचं समोर आलं होतं. मात्र आता अनेकांना बाहेर काढण्यात आलंय. समोर आलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी सुमारे 7:05 बोगद्यात अचानक पाण्याचा आणि चिखलाचा प्रवाह आला. यावेळी बोगद्यात आत अनेक 18 ते 19 मजूर काम करत होते. पाणी आणि चिखल शिरल्यानंतर काही मजूर आतच अडकले.
प्रशासनाच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत 16 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. उर्वरित लोकांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. या सविस्तर बातम्यांनंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. पुण्यातील कात्रज चौकात पीएमटी बसचं ब्रेक फेल, 4 ते 5 वाहनांची बसला धडक, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. नाशिकमध्ये कोटंबीजवळ मालवाहू आयसर 20 फूट खोल खड्ड्यात कोसळला, बोरवेलसह आंबा झाडाचं मोठं नुकसान. पुण्यातील आळेफाटा येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या भाग्यश्री भंडारीची आत्महत्या, खासगी अकॅडमीतील शिक्षकाच्या कथित मानसिक त्रास आणि अपमानामुळे टोकाचं पाऊल उचलल्याचा कुटुंबियांचा आरोप. परभणीच्या गंगाखेडमध्ये लग्नाचा आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एका तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढील तपास पोलिसांकडून सुरू. पुण्यातील वाहन चोरीतील सराईत आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांकडून अटक, चोरीची होंडा एक्सेंट कार आणि महिंद्रा बोलेरो पिकअप जप्त. पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा देशभक्तीपर गीतांनी दुमदुमला, स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त सीआरपीएफ बँडचे सुंदर सादरीकरण, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सिंधुदुर्गमधील कुडाळ तालुक्यातील गोवेरी मारसेवाडी परिसरात गावरेड्यांच्या कळपांचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान. नाशिकमध्ये खड्ड्यांचा 6वा बळी, गोवात गेलेल्या भाजी विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू, आतापर्यंत खड्ड्यांमुळे ऑगस्टमध्ये 6 जणांचा बळी, नागरिकांमध्ये तीव्र संताप. LS मराठीच्या बातमीची दखल, पुण्यातील शिरूरमधील धोकादायक डिव्हायडर तात्पुरता बंद. नाशिकच्या मालेगावमध्ये मशिदीत नाशिक ग्रामीण पोलिसांची तपासणीत ATSच्या पथकाचा समावेश असल्याची माहिती, बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुरू. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.